पाठ क्रमांक 4 वैदिक संस्कृती 4.3 शेती पशुपालन आर्थिक आणि सामाजिक जीवन। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वीच्या इतिहास विषयाच्या चौथ्या पाठामध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण वैदिक संस्कृती या पाठातील 4.3 नंबरचा जो मुद्दा आहे, शेती पशुपालन आर्थिक आणि सामाजिक जीवन या मुद्द्याचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। चला तर पाहूया, वैदिक संस्कृतीच्या काळात लोक शेती आणि पशुपालन कसे करायचे, तसेच त्यावेळेसचं त्यांचं आर्थिक आणि सामाजिक जीवन कसं होतं हे आपण समजून घेऊया। 4.3 शेती पशुपालन आर्थिक आणि सामाजिक जीवन। वैदिक काळात शेती हा प्रमुख व्यवसाय होता। अनेक बैल जुंपलेल्या नांगराने नांगरट केली जाई। नांगराला लोखंडाचा फाळ बसवत असत। अथर्ववेदामध्ये पिकावर पडणारी कीड, पिकाचा विध्वंस करणारे प्राणी आणि त्यावरील उपाय यांचाही विचार केलेला आढळतो। खत म्हणून शेणाचा उपयोग केला जात असे। वैदिक काळात घोडा, गाय, बैल, कुत्रा या प्राण्यांना विशेष महत्त्व होते। गायींचा विनिमयासाठी उपयोग केला जाई। या ठिकाणी विनिमय हा शब्द नवीन आहे पहा। विनिमय म्हणजे आपल्या जवळची वस्तू समोरच्या व्यक्तीला द्यायची आणि त्याच्याकडून त्या मोबदल्यात दुसरी वस्तू घ्यायची, याला म्हणायचं विनिमय। मग त्यावेळी वैदिक संस्कृतीच्या काळामध्ये ते जे लोक होते त्यांच्याकडे गायी भरपूर असायच्या। मग या गायी काय करायचे, ते समोरच्या व्यक्तीला द्यायचे आणि त्याच्या मोबदल्यात दुसरा काही पदार्थ किंवा इतर वस्तू त्या लोकांकडून ते घ्यायचे। त्यामुळे इथे वाक्य आहे, गायींचा विनिमयासाठी उपयोग केला जाई। त्यामुळे गायींना विशेष किंमत होती। इतरांनी गायी चोरून नेऊ नयेत म्हणून विशेष काळजी घेतली जाई। घोडा हा अत्यंत वेगाने पळणारा प्राणी। त्याला माणसाळवून रथाला जोडण्यात वेदकालीन लोक निष्णात होते। वेदकालीन रथाची चाके आऱ्यांची होती। तर हे जे घटक दिसतात याला म्हणायचं आऱ्या। काय म्हणायचं याला? आऱ्या। तर अशा प्रकारच्या आऱ्या वापरून ते चाक केलेलं असायचं। वेदकालीन रथाची चाके आऱ्यांची होती। भरीव चाकांपेक्षा आऱ्याचे चाक वजनाने हलके असते। घोडा जोडलेले आऱ्यांच्या चाकांचे वेदकालीन रथ अर्थातच खूप वेगवान होते। या ठिकाणी आपल्याला हा रथ दिसत आहे आणि रथाचे चाक जर पाहिले तर ते आऱ्या असलेलं आहे। या ठिकाणी पहा, या ज्या दिसतात या काय आहेत? चाकाच्या आऱ्या आहेत पहा। तर अशा आऱ्याचं चाक काय असायचं? हलका असायचं आणि त्यामुळे रथाचा वेग वाढायचा। या ठिकाणी 2 घोडे जोडलेले आहेत आणि रथावर एक व्यक्ती स्वार झालेला आहे। या ठिकाणी अशा प्रकारे हा काय आहे? रथ, वेदकालीन रथ। ठीक आहे, आता आपण पुढे पाहूया। इथे एक छोटंसं दर दिलंय, माहीत आहे का तुम्हाला? घोड्याला अश्व असे म्हणतात। एखाद्या इंजिनचा वेग मोजण्यासाठी जे एकक वापरले जाते त्याला अश्वशक्ती कंसात हॉर्स पॉवर असे म्हणतात। आता बऱ्याचदा एखादं इंजिन तुमच्या घरी जर आणलं तर त्या इंजिनाच्या बाबतीत चर्चा करताना तुम्ही असं ऐकलं असेल की किती HP इंजिन आहे? HP। तर HP म्हणजे हॉर्स पॉवर, अश्वशक्ती। या ठिकाणी सांगितलं, इंजिनचा वेग मोजण्यासाठी जे एकक वापरले जाते त्याला अश्वशक्ती किंवा हॉर्स पॉवर असे म्हणतात। या ठिकाणी एक रेल्वेचा छोटासा डबा हा घोडा ओढत आहे। आता पुढे पहा, त्या काळातील शेती आणि पशुपालन यांच्याखेरीज इतर अनेक व्यवसायांचाही विकास झाला होता। व्यावसायिक, कारागीर समाजव्यवस्थेचे महत्त्वाचे घटक होते। श्रेणी या नावाने ओळखले जाणारे त्यांचे स्वतंत्र संघ होते। अशा श्रेणींच्या प्रमुखाला श्रेष्ठी म्हणत। परंतु हळूहळू व्यावसायिक कारागिरांचा दर्जा दुय्यम होत गेला। त्या काळात समाजात
ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे वर्ण होते. वर्ण म्हणजे माणसांचे विभाग. जेवढे लोक होते त्या लोकांचे हे 4 विभाग प्रकर्षाने आपल्याला दिसत होते. हे वर्ण व्यवसायावरून ठरत. हे महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवा. जे काही माणसांचे विभाग पडलेले होते, गट पडलेले होते 4, हे 4ही गट सुरुवातीला हे वर्ण व्यवसाय म्हणजे ती व्यक्ती काय व्यवसाय करते यावरून तो त्या गटामध्ये समाविष्ट होत असे. समजा एखादा व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीने पूजा अर्चा करणं, ग्रंथ वाचन करणं, लोकांना ग्रंथातील माहिती सांगणं असं जर तो काम करत असेल तर त्याला, तसेच तो पहाटे लवकर उठणं, इतर काही महत्त्वाची कामं सकाळी लवकर उरकणं किंवा वेदांचा अभ्यास करणं अशी जर कामं तो करत असेल तरच त्याला ब्राह्मण असं म्हटलं जायचं. मग तो कुणाच्याही घरी जन्मलेला असला तरी तो ब्राह्मण या गटामध्ये मोडला जायचा. तसेच क्षत्रिय, ज्याने लढाईचं शिक्षण घेतलं आहे, जो घोड्यावर बसू शकतो, शस्त्र चालवू शकतो, तर अशा व्यक्तीला क्षत्रिय या गटामध्ये स्थान असायचं. हे वर्ण व्यवसायावरून ठरत असत. नंतरच्या काळात पुढे काय झालं, मग वर्ण जन्मावरून ठरू लागले. वर्ण जन्मावरून ठरू लागले. त्यामुळे जाती निर्माण झाल्या. जन्मजात म्हणजे जन्मल्यानंतर त्या व्यक्तीला, समजा एखाद्या ब्राह्मणाच्या घरात जर बाळ जन्माला आलं तर ते बाळसुद्धा ब्राह्मण म्हणून ओळखलं जाऊ लागलं. आणि त्यामुळे काय झालं खूप भयानक आपल्या समाजाची हानी झाली. ती म्हणजे त्यामुळे जाती निर्माण झाल्या. आपण म्हणतो ना, आज हा या जातीचा, तो त्या जातीचा. आज ह्या सगळ्या ज्या जाती पडल्या त्या आपल्या जन्मानुसार पडलेल्या आहेत. परंतु पूर्वीच्या काळी मात्र असं नव्हतं. जाती ह्या तुमच्या कर्मानुसार, तुमचं जे काम आहे त्या कामानुसार तुमच्या जाती ठरलेल्या असायच्या. आजच्या या जाती व्यवस्थेमुळे, आजची जी जाती व्यवस्था आहे या जाती व्यवस्थेमुळे समाजात विषमता निर्माण झाली आहे. पहा, आजही आपण प्रत्येक समाजातली जी जात आहे ती जात एकमेकांशी कुठेही संबंध ठेवत नाही आणि उलट ते आपल्या आपल्या जातीमध्ये एकत्र येतात आणि त्यामुळे हा त्या जातीचा, तो त्या जातीचा, अशा प्रकारचं भेदाभेद किंवा विषमता आपल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये दिसून येते. आदर्श आयुष्य कसे जगावे या संबंधीच्या काही कल्पना वेदकाळात रूढ झाल्या होत्या. आदर्श आयुष्य म्हणजे साधारण मानवी जीवनामध्ये माणसाला 100 वर्ष आयुष्य मिळतं असं गृहीत धरलं तर ते मिळालेलं आयुष्य कसं चांगल्या प्रकारे जगायचं याच्या कल्पना वेदकाळात रूढ झाल्या होत्या. त्यामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या 4 टप्प्यांना 4 आश्रम असे म्हटलेले आहे. व्यक्तीचा जन्म झाल्यानंतर, जन्मापूर्वी, आता तुम्ही 6वीला आहात तर साधारण 12-13 वर्ष वय आहे. मग 12-13 वर्षापूर्वी, त्याच्या आधी तुम्ही कुठे होता याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? म्हणजेच तुमचं आयुष्य जन्मल्यापासून सुरू झालं आणि आता 12 वर्ष तुम्ही इथे तुमच्या आईवडिलांसमवेत राहत आहात. इथून पुढचं आयुष्य आपण काय करतो, एक 100 वर्ष गृहीत धरलं तर नंतर शेवटचा जो पॉईंट असतो जगण्याचा तो असतो मृत्यू. प्रत्येकाच्या घरात असतो, प्रत्येकाला असतो. त्यामुळे हा जन्मापासून मृत्यूपर्यंतचा म्हणजे मरण यापर्यंतचा जो सगळा कालावधी आहे याचं विभाजन 4 टप्प्यात केलं होतं. त्याला 4 आश्रम असे म्हटलेले आहे. पहिला आश्रम म्हणजे ब्रह्मचर्याश्रम. आता ब्रह्मचर्याश्रम कशाला म्हणायचं? गुरुजवळ राहून विद्या प्राप्त करण्याचा हा काळ. म्हणजे गुरु म्हणजे कोण? की जे आपल्याला या जगात जगण्याची माहिती देतात किंवा आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी आपल्याला एखादी कला शिकवतात, एखादा व्यवसाय शिकवतात आणि जीवन जगण्यासाठी आपल्याला बळ देतात, चांगला मार्ग दाखवतात. त्यांना म्हणायचं गुरु. आलं का लक्षात? मग या गुरुजवळ पूर्वीच्या काळी शिष्याला राहावं लागायचं आणि मग त्याच्याकडून ती विद्या किंवा ते शिक्षण प्राप्त करून घेण्याचा जो काळ होता त्याला म्हणायचं ब्रह्मचर्याश्रम. साधारण 8व्या वर्षापासून 18व्या वर्षापर्यंत हा ब्रह्मचर्याश्रमाचा काळ असायचा. ब्रह्मचर्याश्रम यशस्वी रीतीने पार पाडल्यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे गृहस्थाश्रम. आता यामध्ये काय असायचं? या काळात पुरुषाने कुटुंब आणि समाज यांच्यासाठी असलेली आपली कर्तव्ये पत्नीच्या सहाय्याने पार पाडावीत अशी अपेक्षा असे.
म्हणजे साधारण 18 वर्ष झाल्यानंतर असं समजलं जायचं की ती व्यक्ती आता काय झाली आहे, जीवन जगण्यास समर्थ झाली आहे. आणि त्या व्यक्तीचं नंतर लग्न लावून दिलं जायचं, म्हणजे त्याला आयुष्याचा जोडीदार मिळायचा पत्नीच्या रूपाने. आणि मग तो पती आणि पत्नी हे जे जोड तयार व्हायची, ती जोड काय करायची, समाजासाठी, आपल्या कुटुंबासाठी आपली कर्तव्ये पूर्ण करायची. तिसरा आश्रम म्हणजे वानप्रस्थाश्रम. या टप्प्यावर त्याने वानप्रस्थाश्रमाच्या टप्प्यावर त्याने घरादाराच्या मोहाचा त्याग करून दूर जावे, मनुष्यवस्ती नसलेल्या ठिकाणी राहावे आणि अत्यंत साधेपणाने जगावे असं अपेक्षित होतं. आणि शेवटचा जो चौथा आश्रम आहे तो सांगितलेला, त्यामध्ये काय सांगितले पहा. चौथा आश्रम म्हणजे संन्यास आश्रम. या टप्प्यावर मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्य जन्माचा अर्थ समजावून घेण्यासाठी जगावे, फार काळ एके ठिकाणी राहू नये असा संकेत होता. अशा प्रकारे आपण वेदकालीन लोकांची शेती करण्याची पद्धत, पशुपालन, आर्थिक आणि सामाजिक जीवन या मुद्द्यावर या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे. जर कुणाला काही अडचण वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. तुम्हाला सर्वांना हे व्हिडिओ आवडत असतीलच, त्यामुळे आपले हे व्हिडिओ आपल्या मित्रांना किंवा इतर जोडीदारांना दाखवावेत अशी एक अपेक्षा आहे. चॅनल आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.